ट्रकमधील कंडक्टरचा शोध घेण्यासाठी शिरखेड पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे. 2 दिवसापूर्वी अमरावती महामार्गावरील चारगड नदीच्या पुलावर ट्रक कोसळून झालेल्या अपघातात ट्रक चालकाचे प्राण शिरखेड पोलिसांनी वाचवले होते. परंतु कंडक्टरचा मृतदेह अजूनही मिळालेला नसल्यानं पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन नदीपात्रात सुरू आहे. या बाबतीत शिरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. दिवसापासून बुलढाण्यावरून पटनाकडे मिरची भरून जाणारा आयशर ट्रक जोशी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर शिरखेड फाट्यानजीक पुलाचे कठडे तोडून नदीपात्रात कोसळला. शिरखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ड्रायव्हरचे प्राण वाचविले, परंतु ट्रकमध्ये असलेल्या कंडक्टरची मृतदेह अजूनपर्यंत मिळाला नसला. 2 दिवसापासून या ठिकाणी शिरखेड पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. तर आपल्यासोबत स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई साहेब आहे. तर सर, कालच्या प्रकरणाबद्दल थोडं सांगा. परवाला रात्री साधारण 1:30 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाववरून एक ट्रक MH40 क्रमांकाचा तो मिरची भरून जवळपास 10.5 टन मिरची भरून पाटण्याला जात होता. 1:30 वाजेच्या सुमारास निंबी गावाजवळ या नदीच्या पुलावर आला असता. बहुतेक ट्रक चालकाला झोपेची धुंदी आली असावी किंवा ट्रकवरील नियंत्रण सुटल्या कारणाने तो ट्रक पुलाच्या खाली कोसळला आणि नदीला मोठा पूर आल्या कारणानं तो ट्रकसह चालक आणि वाहून गेले होते. ही बातमी आम्हाला रात्री 1:30 वाजेला कळली. रात्री 1:30 वाजेला जशी बातमी मिळेल तसे आम्ही आमचे जे नाईट ड्युटीचे ऑफिसर होते ते पोहोचले आणि पुलापासून जवळपास 100 मीटर अंतरावर ट्रक वाहून गेला होता आणि त्याच्या पुढे 10-15 मीटरवर ट्रक चालक हा ओढत होता. त्या आवाजाचा कानोसा घेऊन आमचे नाईट ड्युटी ऑफिसर, पोलीस कर्मचारी व गावातील शेतकरी बंधू तिथं आले. त्यांनी त्या ट्रक चालकाचे प्राण वाचवले. परंतु ट्रकमध्ये आणखी एक क्लीनर बसलेला होता. तो क्लीनर ट्रक पडल्यापासून नदीला खूप मोठा पूर असल्या कारणाने आम्ही तो काही मिळून आला नाही. काल सकाळपासून DDRF म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी आणि शिरखेड पोलीस स्टेशनचे स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही काल सकाळपासून त्याचा शोध घेत आहोत. परंतु अद्याप पावेतो त्या क्लीनरचा शोध लागलेला नाही आहे. आजही रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आणि ट्रक पुलापासून साधारण 100 मीटर अंतरावर नदीपात्रात पडलेला आहे. जनमत लाईव्ह न्यूज करिता सोमेश्वर सहारे यांची रिपोर्ट मोर्शीहून.